नारळी पोहे. भरपूर नारळ आणि भरपूर कोथिंबीर, भरपूर लिंबूचा रस घालून बनवलेले हे नारळी पोहे चवीला खूप छान लागतात. खूप टेस्टी लागतात. चटपटा रेसिपी आहे. सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे. यालाच दडपे पोहे असं सुद्धा म्हणतात. पण दडपे पोहेसाठी पातळ पोहे वापरले जातात. या ठिकाणी मी नेहमीचे पोहे वापरून हे नारळी पोहे बनवलेत. या ठिकाणी साधेच पोहे घेतलेत. कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण घेतो ते पोहे घेतलेत. 5 मूठ घेतलेत. पोहे घेण्याची ही आपल्याकडची पद्धत. तुम्ही तुमच्या पद्धतीनं घेऊ शकता. भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चाळणीमध्येच धुवायचे आहेत. भांड्यामध्ये धुतलं गेलं तर पाणी राहायची शक्यता असते, म्हणून चाळणीमध्ये धुवून घ्यायचे आहेत. आपल्याला पोहे फक्त धुवायचे आहेत, भिजवायचे नाही आहेत. तर हे पोहे छान धुवून झालेले आहेत. थोडा वेळ असंच पाणी निथळत ठेवून द्यायचं आहे. एक मोठा नारळ खोवून घेतलेला आहे. नारळ मोठा असायला हवा आणि खोबरं भरपूर असायला हवं. याच्यातलं निम्मं खोबरं दूध काढण्यासाठी वापरायचं आहे. मिक्सरला ग्राइंड करून त्यातून दूध बाजूला करायचं आहे. एक लहान वाटी पाणी घालायचं आहे. पाणीसुद्धा कमीच वापरायचं आहे. तर हे अशा पद्धतीनं दूध बाजूला करायचं आहे. साधारण 1 ते 1.5 वाटी किंवा 1.25 वाटी अशा पद्धतीनं हे दूध निघू शकतं. आता हे पोहे हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत. आणि या नारळाच्या दुधामध्ये हे पोहे भिजवून ठेवायचे आहेत. जितकं दूध निघेल तितकं घालू शकता. पाणी कमी वापरलं तर दूध छान दाटसर निघू शकतं आणि आपल्याला दाटसर दूधच हवं आहे. नारळाच्या दुधामध्ये भिजवलेले पोहे खूप टेस्टी लागतात. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 5 ते 7 मिनिटासाठी थोडंसं चमच्यानी प्रेस करून दडपून ठेवायचे आहेत. हे दडपून ठेवले जातात म्हणून याला दडपे पोहेसुद्धा म्हटलं जातं. पाच लिंबू घेतलेले आहेत. मीडियम साईजचे आहेत. लहान असतील तर 6 ते 7 घ्यावे लागतील आणि मोठे असतील तर 4सुद्धा पुरेसे होतील. लिंबूमध्ये किती रस आहे त्याच्यावर डिपेंड करतं की लिंबू किती लागणार आहेत. तर या ठिकाणी मी हे चिरून रस काढून घेते आहे. तर हा रस काढून तयार झालेला आहे. साधारण 1 वाटी आहे. 1 वाटीला थोडंसं कमी आहे. पोहेसुद्धा छान भिजून आलेत. हलक्या हातानेच मोकळे करून घ्यायचे आहेत, नाहीतर पोहे मोडण्याची शक्यता असते. आता लिंबूचा रस मी चमच्यामध्ये घालून दाखवते. तर 1 मोठा चमचा घातलेला आहे. हा दुसरा मोठा चमचा आहे. गरज वाटली तर अजून घालायचं आहे. टेस्ट बघून घालायचं आहे. तर 2 मोठे चमचे लिंबूचा रस घातलेला आहे. मग लिंबू कितीही लागू देत, 6-7 पेक्षा जास्त पण लागतील आणि रस जास्त असेल तर 2, 3 किंवा 4सुद्धा लागू शकतील. चवीनुसार मीठ घालायचं आहे. भरपूर कोथिंबीर घालायची आहे. फ्रेश कोथिंबीर एकदम बारीक असं चिरून घेतलेलं आहे.
हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता फोडणी तयार करून घेऊया आपण. तेल घातलेलं आहे. मोठ्या चमच्यानी 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे. कमी हवं असेल तर कमी पण घालू शकता. भरपूर मोहरी आणि भरपूर जिरा घालायचं आहे. हिरवी मिरची चवीनुसार घालायची आहे. कढीपत्ता बारीक चॉप करून घेतलेला आहे. थोडंसं तिखट असलं तरच ते चवीला छान लागतात पोहे. भाजलेले शेंगदाणे आहेत, पुन्हा एकदा परतून घ्यायचे, सोलून घेतलेले आहेत. हिंग पावडर, साखर बारीक करून घेतलेली आहे, साधारण पाऊण वाटी घेतलेला आहे मी या ठिकाणी. मोठ्या चमच्यानी 3 चमचे होतं. हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी फोडणी आपण तयार करून घेतली आहे ती आता घालायची आहे. यानंतर खोबरं घालायचं आहे. जे दूध बाजूला केलं होतं खोबऱ्यातून आपण, ते खोबरंसुद्धा मी या ठिकाणी वापरलेलं आहे आणि दुसरं फ्रेश खोबरंसुद्धा वापरलेलं आहे. तर एका नारळामधलं थोडंसंच खोबरं शिल्लक ठेवलेलं आहे, पूर्ण घातलेलं आहे. तर सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि या स्टेजला आपल्याला हे चेक करायचं आहे. तर अजून थोडंसं लिंबूचा रस आपण घालू शकतो आणि लिंबूचा रस घातल्यानंतर थोडीशी साखर पण घालावी लागेल. तर एक छोट्या चमच्यानी 2 चमचे साखर आणि लिंबूचा रस घातलेला आहे. तर हे पोहे तयार झालेले आहेत. पुन्हा 10 मिनटं असंच ठेवायचं आहे, म्हणजे ते छान मुरतात आणि 10 ते 12 मिनटानंतर सर्व करायचे आहेत. खूप टेस्टी लागतात, हेल्दी आहेत, करायलासुद्धा सोपं आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.